सो मॅनिफेस्टेशन किंवा एक दैवी शक्ती आपण म्हणू शकतो, त्यावर आपल्या सगळ्यांचाच प्रचंड विश्वास आहे. सो तुझा पहिले विश्वास कधी बसला, असा कुठचा प्रसंग होता? एक मोमेंट होता जिथे मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो, तेव्हा कॉलेज टाईममध्ये असताना, आणि मी देवळात जाऊन नुसतं रडायचो. आणि एकदा असं झालं की मी रडतोय आणि एक गुरुजी आले आणि ते माझ्याशी बोलायला लागले की बाळा काय झालं, की नेहमी बघतो तू इथे येतो आणि नुसतं रडत असतो आणि काय प्रॉब्लेम. मग मी त्यांना सांगितलं सगळं कसं आयुष्यात चाललंय, एक डान्सर म्हणून मला किती हिणवलं जातं, किंवा एक मेल कलाकार म्हणून माझ्यात ही फेमिनिटी क्वालिटी आहे, तर माझा जन्म चुकीचा आहे का, काइंड ऑफ असं मी त्यांना विचारत होतो. मी अगदीच कॉलेजमध्ये होतो, 11वी-12वी असेल. आणि ते मला एकच गोष्ट म्हणाले की आशिष कसं आहे ना, प्रत्येक माणसाचा जन्म एका कारणासाठी झाला आहे, आणि जर तुझ्यामध्ये स्त्री आणि पुरुषाचं तत्व दोन्ही आहे तर कुठेतरी तुला हा वरदान आहे, तर त्या वरदानाचा फायदा घे. हे तुला वाटतं ना तुझं मायनस आहे, त्या मायनसला तू त्याचा प्लस कसं करता येईल हे तू बघ. आणि तू बिलीव्ह नाही करणार, त्या दिवसानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी परत देवळात गेलो जेव्हा, मला ते गुरुजी कधीच नाही दिसले. बापरे. येस, मला अजूनही ते मी विचारलं, मला काटायला, कारण की मला असं वाटलं की कुठेतरी ते मला सांगायला आलं होतं कोणतरी की नाही, तुझा जन्म आम्ही काहीतरी कारणासाठी केला आहे, तो तू इन्स्पायर करण्यासाठी केला आहे, तू ते कर. आणि त्याच्यानंतर आय हॅव बिकम सच अ पॉझिटिव्ह पर्सन.